हल्ला करणाऱ्या 2 आरोपींची मुंब्रा पोलिसांनी आज रस्त्यावर परेड काढली। दानिश शेख आणि सलीम शेख अशी या आरोपींची नावं आहेत। काही दिवसांपूर्वी या दोन्ही आरोपींनी दुचाकी टोईंग करत असताना वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर चौफेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना माथेरान इथून अटक केली आहे। आज अटक आरोपी दानिश आणि सालेम यांच्यासोबत परेड काढली आणि दोन्ही आरोपींनी टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची जागा निदर्शनास आणून दिली। रस्त्यावर दोन्ही आरोपींची परेड पाहून सर्वसामान्य जनतेनेही पोलिसांचं कौतुक केलं। पोलिसांनी अशा आरोपींसोबत योग्य पाऊल उचललं जेणेकरून इतर कोणी असा हल्ला करण्यापूर्वी विचार करेल। ज्या ठिकाणी या आरोपींनी हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनीही परेड काढली होती। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली। मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस PI ज्ञानेश्वर साबळे यांनी दानिश शेख याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं। त्याच्यावर 6 गुन्हे दाखल असून या 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे। नाही, दिनांक 24 फेब्रुवारीला आमचे पोलीस जे ट्रॅफिकचे आहेत, मुंब्रा ट्रॅफिकचे, ते जे त्यांचं काम करत होते, तर त्या कामामध्ये त्यांचं काम आहे की ज्या अनधिकृतरित्या आणि चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर लावले त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, अशा गाड्यावरती कारवाई करणं हे त्यांचं काम आहे। हे त्यांचं काम करत असताना त्या ठिकाणी हे 2 इसम आले, दानिश आणि सलीम खान, तर यांनी आमच्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले, म्हणून आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आमच्या DB टीमनी त्यांची गोपनीय माहिती काढून त्यांना अटक केलेली आहे। त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 2 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आम्ही आमचा तपास करत आहोत। आज त्यांच्याकडून घटनास्थळ व्हेरिफिकेशन करणं, कुठल्या जागेवरती त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केलं ते त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते घटनास्थळ दाखवत होते, त्याप्रमाणे घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। सर, या 2 आरोपींमध्ये कोणावर काही पहिला यातील दानिश शेख आहे, याच्यावरती जवळजवळ 6 गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। आम्ही ऑलरेडी त्याच्याविरुद्ध योग्य पद्धतीची प्रतिबंधक कारवाई सुरू केली होती आणि ती कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला आहे। म्हणजे आता आम्ही त्याच्यावरती याच्यापुढे अजून जो सक्त जे आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही आणि प्रतिबंधक कारवाई घेणार आहोत। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसानं मात्र नागरिकांची तारांबळ उडाली। सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांची, पालकांची आणि कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची या अवकाळी पावसानं पळापळ केली। आज सकाळी 7 वाजल्यापासून पुढे 15 मिनिटं पावसाची ही रिमझिम सुरू होती। अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना आडोसा घेऊन चालावं लागत होतं। सकाळीच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला आणि पुरुषांचे देखील या पावसानं तारांबळ उडाली। घरातून बाहेर पडताना अनेक नोकरदार मंडळींनी छत्री घेऊन बाहेर पडणं पसंत केलं, तर मुलं रेनकोट घालून शाळेत जात होती। आज सकाळीच आभाळ भरून आलं असल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जाते।
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता 10वीची अंतिम परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत इयत्ता 10वी म्हणजे शालांत परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातून 1.25 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. तर 340 परीक्षा केंद्रांवर कोणताही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात 340 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी 6 भरारी पथकं शिक्षण विभागाकडून तैनात करण्यात आली आहेत. 2 वर्षांपूर्वी शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर विद्यार्थी ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते तेथेच त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं मागील वर्षांपासून शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे मागील वर्षांपासून 10वीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते. आज 10वीचा पहिला पेपर झाला असून 26 मार्चपर्यंत 10वीची परीक्षा सुरू राहणार आहे. मागील वर्षी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात 332 परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 1,16,542 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील 1,21,022 विद्यार्थी 340 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. यापैकी ग्रामीण भागात 60 तर महापालिका भागात 280 परीक्षा केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नाही अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग तसंच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारींसाठी आज गावदेव मैदान येथील आर्य क्रीडा मंडळ सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत हाऊसिंग अदालत आयोजित करण्यात आली होती. 10 वर्षांनंतर असा अभिनव उपक्रम होत आहे. महिनोन्महिने प्रलंबित असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि सभासदांनी या हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केलं आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमधील वादविवाद, त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांच्याही अनेक तक्रारी असतात. महिनोन्महिने या तक्रारी प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करताना दमछाक होते. या तक्रारी सोडवण्यासाठी येत्या 1 मार्च रोजी ठाण्यात हाऊसिंग अदालत आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील 9 तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 तक्रारी ज्या 6 महिने ते वर्षभर सोडवू शकले नाहीत अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हाऊसिंग अदालतीत तालुका उपनिबंधकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यांसाठी 4 जणांचं पथक सुनावणी घेणार आहे. हे पथक प्रत्येकाच्या तक्रारी ऐकून तात्काळ निरसन करून निर्णय देणार आहे.
तक्रारी ऐकताना तालुक्याच्या समकक्ष अधिकारी नेमण्यात येणार असून यावेळी कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे मार्गदर्शन करणार आहेत. 10 वर्षांनंतर असा पहिलाच प्रयोग होत असून ही हाऊसिंग अदालत यशस्वी झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी अशा प्रकारच्या अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. तेव्हा या हाऊसिंग अदालतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ज्या संस्थांचा किंवा सभासदांच्या तक्रारी 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित तक्रारी असतील अशा संस्था किंवा सभासदांनी संबंधित तालुक्यांच्या उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधून हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केलं आहे. हा कार्यक्रम अशासाठी ठेवलेला आहे की बऱ्याच दिवसापासून ज्या तक्रारदारांच्या तक्रारी त्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत, अशा तक्रारदारांना किंवा त्यांचं तक्रारीचं उत्तर दिल्यानंतर समाधान होत नाही, अशा तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीचं समाधान व्हावं, त्यांना त्याच्यात न्याय मिळावा आणि त्यांचं समाधान व्हावं हा उद्देश आहे. आणि तो करण्याचा प्रयत्न जॉईंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा उपनिबंधक आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण करतोय. चांगल्या प्रकारे आहे. आपण प्रत्येक विभागातील 10 ते 12 तक्रारी घेतलेल्या आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर भविष्यामध्ये हा वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारींची संख्या वाढवून किंवा प्रत्येक विभागामध्ये केला जाईल का याचा विचार माननीय जॉईंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्या सहमतीने किंवा त्यांच्या विचाराने केला जाईल. प्रश्न प्रत्येक सोसायटीचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते या तक्रारदार करत असतात. याचा दुसरा सुद्धा एक उद्देश असा की शासनाने आणि राज्य हाऊसिंग फेडरेशन तयार केलेलं सहकार संवाद पोर्टल आहे तक्रारीसाठी, त्याची बऱ्याच लोकांना माहिती नाही, ती त्यापर्यंत पोहोचावी हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.